नागपूर मतदारसंघात भाजप उमेदवाराचाच विजय झालेला आहे। भाजपचे उमेदवार राजीव पोद्दार यांचा विजय झालेला आहे। 682 मतांनी राजीव पोद्दार विजयी ठरलेले आहेत। अतुल लोंढेंना तिथे पराभव पत्करावा लागलाय। काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल लोंढे यांना अवघी 130 मतं त्यांच्यासमोर पडलेली आहेत। राजीव पोद्दारांचा दणदणीत विजय नागपुरात पाहायला मिळाला आहे। मुळातच नागपूरमध्ये भाजपची पकड ही चांगली आहे आणि तेच आज सिद्ध केलेलं आहे भाजपनं। महायुती विजयी ठरलेली आहे। 682 मतं राजीव पोद्दारांना पडलेली आहेत। हारजीतचा माझ्यासाठी प्रश्नच नव्हता। या निवडणुकीमध्ये बीजेपीच्या या अजस्त्र जे पैशाचा मारा, सत्तेचा मारा, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, पोलीस यांचा जो वापर होता त्याच्या विरोधात कोणतरी स्ट्रॉंगली उभा आहे हे दाखवण्याचा होता। जिथे खासदार फुटतात, विकल्या जातात, पक्षाच्या पक्ष फोडल्या जातात, गठ्ठ्यांनी पक्ष विकत घेतले जातात, त्या ठिकाणी कोण लढू शकतं तर काँग्रेसच लढू शकतं, जे राहुल गांधींनी सांगितलं नाही। किती मतं फुटले, किती आले ही माझा विचारच नाही। मी कधी त्याचा विचारही करणार नाही, त्याची काही तक्रार पण नाही आहे। जिसने दिया उसका भी भला, जिसने नहीं दिया उसका भी भला।